जय शिवलाल सेन आत्रादन तमन कल्चर पर वीडियो बनाते देखी हूँ पण आज मैं तमने काहीतरी नवीन केवाळचो जे की एक इलेक्शनवर पार्ट रही जसं की द डिफरन्स बिटवीन लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद। अब हाल ही में लोकसभा इलेक्शन ही होचं पण काही लोकों इच मालूम छे कि लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद काही रच ये आमदार खासदार मंत्री कोण निवडून आवचं। तो चालो आपण ये व्हिडिओ में हाई टॉपिक समजन लेला। लोकसभा आणि राज्यसभा ये संसद म्हणजे पार्लिमेंटरी दी भागरच। लोकसभानं लोअर हाऊस तो राज्यसभानं अप्पर हाऊस काचा आणि लोकसभा म्हणजे नेता बेसचं म्हणून आपण एमपी काचा एमपी का तो मेंबर ऑफ पार्लिमेंट आणि आपली भाषा म्हणून आपण खासदार हे काचा जूच सेम राज्यसभा रही मेंबर एमपीच काचा पण आता हाई बात समजन लेलो की राज्यसभा एमपी मुंडाग मेंबर ऑफ पार्लिमेंट राज्यसभा लगा आणि लोकसभा एमपी मुंडाग मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकसभा लगाडाचा। लोकसभा मेंबर आहे ना का तो नेतानं जनता निवडून लावायचं का तो आपण प्रत्यक्ष वोट ताचा आणि आपण जे इलेक्शन हिवचं लोकसभा इलेक्शन हिवचं आणि आपण जे नेतानं निवडून लावायचा वो नेता जपून लोकसभा मध्ये बेसायचं पण राज्यसभा नेतानं आपण निवडून लावानी का तो प्रत्यक्ष वोट दानी आपण वोट दाचा लोकसभा मेंबर आहे ना आणि लोकसभा मेंबर ये राज्यसभा मेंबर निवडून लावायचं। देखो सध्या लोकसभा में 552 सीटेचं जे माहिती 530 सीटे ये स्टेट म्हणजे राज्य प्रतिनिधित्व करायचं आणि ओ माहिती 20 मेंबर ये संघ राज्य का तो युनियन टेरिटरी प्रतिनिधित्व करायचं। युनियन टेरिटरी जे माहिती दिल्ली पौदुचेरी दादर नगर हवेली अंदमान निकोबार ये 8 युनियन टेरिटरी भारते माचा आणि 10 सीटे एंग्लो मेंबर सारू रिझर्व व्यक्ती पण अब वो रद्द करना के सध्या लोकसभा में 543 सीटेचं जे माहिती 530 सीटे ये स्टेट का तो राज्यानं रिप्रेझेंट करायचं आणि 13 ये युनियन टेरिटरीनं रिप्रेझेंट करायचं आणि वत्तच राज्यसभा मै 250 सीटेचं जे माहिती 66 सीटे पर स्टेट आणि युनियन टेरिटरी मेंबर निवडून आवचं आणि बाकी 12 सीटे पर प्रेसिडेंट का तो राष्ट्रपती नाम निर्देशित करायचं का तो वो काही इलेक्शन माहिती निवडून आहे नाही तो नामनिर्देशित म्हणजे काही हे समजो कोणी होतं म्हणून। देखो राष्ट्रपती जे आर्ट सायन्स लिटरेचर किंवा समाजसेवा करायचं असे वेगवेगळे जे फील्डमध्ये लोक एक्सपर्ट रचं म्हणून राष्ट्रपती निवडून लावायचं का तो नाम निर्देशित करायचं। पण आता देखो की सध्या राज्यसभा माई दिसे 45 मेंबरचं जे माहिती दिसे 29 मेंबर ये स्टेट का तो राज्यानं रिप्रेझेंट करायचं आणि ओ माहिती 4 मेंबर ये केंद्र शासित प्रदेशांना रिप्रेझेंट करायचं आणि 12 मेंबर ये राष्ट्रपतीने इलेक्ट करायचं। तो देखो लोकसभा मेंबर ये 5 वर्ष सारू निवडून आवचं आणि एनुअल इलेक्शन दर 5 वर्ष होचं। तो राज्यसभा मेंबर ये 6 वर्ष सारू निवडून आवचं राज्यसभा 1/3 मेंबर दर 2 वर्ष रिटायर्ड होतं। अब देखो लोकसभा इलेक्शन लढे सारू मिनिमम वय 25 वर्ष चावचं तो राज्यसभा इलेक्शन लढे सारू मिनिमम वय 30 वर्ष चावचं। अब आत्ता समजलो विधानसभा आणि विधान परिषद काय रच जो भारतीय में सेंटर का तो केंद्रीय में लोकसभा आणि राज्यसभा रच जूच स्टेटे में विधानसभा आणि विधान परिषद रच भारतीय में चक्क राज्य में विधानसभाचं पण खाली 6 राज्य में विधान परिषदचं जे मच तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश बिहार आणि उत्तर प्रदेश। देखो विधानसभा में स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंबली ई स्टेटेर लोअर हाऊस रच तो विधान परिषदे में स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ई स्टेटेर अप्पर हाऊस रच। विधानसभा म्हणजे निवडून आवचं म्हणून एमएलए का तो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंबली आणि विधान परिषदे म्हणजे निवडून आवचं म्हणून एमएलसी का तो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल। अब देखो विधानसभा सदस्य व्ही सारू मिनिमम वय 25 वर्ष चावचं तो विधान परिषदेर सदस्य व्ही सारू मिनिमम वय 30 वर्ष चावचं आणि विधानसभा म्हणजे सदस्य निवडून आवचं एनुर कार्यकाळ 5 वर्ष सारू रच पण विधान परिषदेचे सदस्य निवडून आवचं एनुर कार्यकाळ 6 वर्ष सारू रच। विधानसभा जे मेंबर रच ये डायरेक्ट निवडून आवचं का तो एमएलए म्हणजे आपण आमदारी निवडून लावायचा पण विधान परिषदेर सदस्य ये डायरेक्ट निवडून आहे नाही का तो इनून आम जनता निवडून लाईनी तो हर राज्य गव्हर्नर काही सीटे व ते लोकल बॉडी काही सीटे आणि विधानसभा मेंबर काही सीटे निवडून लावायचं। सरळ सरळ जर देखील घे तो विधानसभा ही लोकसभा नाही आणि विधान परिषद ही राज्यसभा नाही काम करायचं।